नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण सोरायसिस या त्वचा विकाराच्या संदर्भात बघणार आहोत। आपल्या शरीराचे संरक्षणात्मक आवरण म्हणजे त्वचा आणि या आवरणाद्वारे शरीरातील नको असणारी मलद्रव्य घामावाटे बाहेर टाकली जाऊन शरीराचे तापमान योग्य राखण्याचे कार्य त्वचा करत असते। सुंदर निरोगी त्वचा आपल्या स्वास्थ्याचा आरसाच असतो। आयुर्वेदानुसार त्वचा एकूण 7 स्तरांची बनलेली असते। आयुर्वेदामध्ये कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार असो त्याला कुष्ठ या नावाने संबोधिले जाते। आपण व्यवहारामध्ये लेप्रसीला कुष्ठ असे म्हणत असतो, परंतु आयुर्वेदशास्त्राच्या दृष्टीने त्वचेचे सर्व विकार कुष्ठ या शब्दाच्या अंतर्गत येत असतात। त्वचेवर डाग असणं, त्वचा कोरडी पडणं, त्वचेवर खाज, फोड, पुरळ इत्यादी काहीही निर्माण होणं हे त्वचा विकाराचे लक्षण आहेत। त्वचा विकाराच्या कारणांमध्ये साधारणतः विरुद्ध अन्नपान, विविध संवेदनांना रोखणं जसे लघवी लागलेली असताना न जाणं, पोट साफ होण्याची संवेदना झालेली असतानाही मल रोखून धरणं, शिंक रोखून धरणं इत्यादींचा समावेश होतो। तसेच भोजनानंतर लगेच भोजन, भोजनानंतर लगेच व्यायाम, नेहमी उष्णतेच्या संपर्कात राहणं, शीत वातावरणातून उष्ण वातावरणात किंवा उष्ण वातावरणातून लगेच शीत वातावरणात येणं, जसे एसीमधून लगेच उन्हात जाणं किंवा उन्हातून आल्यानंतर लगेच एसीमध्ये बसणं, उन्हातून आल्यानंतर किंवा अतिश्रम केल्यानंतर अतिशीत जलपान करणं, कच्चे आणि शिजवलेले धान्य एकत्र सेवन करणं, अर्धवट शिजलेले अन्नपदार्थ सेवन करणं, अधिक प्रमाणात पिष्टमय पदार्थांचं सेवन, दूध आणि फळ एकत्र सेवन इत्यादी अनेक कारणांमुळे त्वचा विकार उत्पन्न होऊ शकतात। याच कारणांमुळे सोरायसिस हा त्वचा विकार देखील उत्पन्न होत असतो। सोरायसिस प्रामुख्याने 2 प्रकारे आपल्याला बघायला मिळतो। एका प्रकारामध्ये त्वचा अतिशय कोरडी असते आणि त्यातून कोंडा बाहेर पडत असतो, तर दुसऱ्या प्रकारामध्ये विशिष्ट प्रकारचा स्राव त्यामधून येत असतो। सोरायसिसमध्ये त्वचेवरील भाग लालसर आणि खडबडीत होतो। हा खडबडीत पातळ स्तर म्हणजे मृतपेशी असतात। प्रामुख्याने कोपर, गुडघे, कानाच्या पाठी, मागे, छाती, पोट, डोके अशा भागांवर सोरायसिसची सुरुवात होते। जननेंद्रियाजवळ सुद्धा हा व्याधी होऊ शकतो। काही व्यक्तींना फक्त डोक्यात अधिक प्रमाणात कोंडा होणं हेच लक्षण असतं। सोरायसिस आजार होण्यामागे मानसिक कारणं देखील असू शकतात। ज्यांना मानसिक ताणतणाव असतो त्यांच्यात सोरायसिस होण्याची शक्यता अधिक असते। सोरायसिसची चिकित्सा करत असताना सर्वात प्रथम शारीरिक कारणांना आपण दूर करणारच, परंतु मानसिक कारणं दूर करणं देखील अत्यंत गरजेचं आहे। पंचकर्म उपचारांमध्ये जो दोष अधिक वाढलेला आहे त्याला अनुसरून वमन, विरेचन आणि बस्ती या चिकित्सा करणं गरजेचं आहे। स्थानिक किंवा सार्वदेहिक रक्तमोक्षण देखील वैद्यकीय सल्ल्याने करता येऊ शकते। शरीरातील दोषांना पंचकर्माच्या सहाय्याने बाहेर काढणं सहज शक्य व्हावं यासाठी शरीराला आतून आणि बाहेरून स्निग्ध करणं गरजेचं आहे। यासाठी विविध औषधांनी सिद्ध केलेले तेल, बाह्य मसाजसाठी आणि आतून स्निग्धता मिळण्यासाठी विविध सिद्ध तुपांचं सेवन यामध्ये केलं जाऊ शकतं। प्रामुख्याने मंजिष्ठा, गुळवेल, त्रिफळा, दारू हरिद्रा इत्यादींनी सिद्ध केलेले तूप वैद्यकीय सल्ल्याने व्यक्तीची प्रकृती, रोगाचे स्वरूप विचारात घेऊन सेवनासाठी दिले जातात। पंचकर्मद्वारे शरीराची शुद्धी ही सोरायसिसमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असते। त्यानंतर सोबत औषधी उपचारांमध्ये रक्तशुद्ध करणारी औषधी, महामंजिष्ठाधिकाडा, खदिरारिष्ट, अभयारिष्ट, आरोग्यवर्धिनी, विविध एक्स्ट्रॅक्ट असणारे कल्प जसे कॅप्सूल कृमिग्न, कॅप्सूल त्वग्दुष्टिहर इत्यादींचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो। सोरायसिसमध्ये पथ्य आणि अपथ्याबद्दल विचार देखील महत्त्वपूर्ण आहे। यात प्रामुख्याने आहारामध्ये सोडा आणि मीठ असणारे पदार्थ कमी करावेत। सोडा पूर्णतः वर्ज्य केल्यास उत्तम। कोणतेही फळ आणि दूध एकत्र सेवन करू नये, नवीन धान्य सेवन करू नये, फास्ट फूड वर्ज्य करावेत, आंबवलेले पदार्थ कमी प्रमाणात सेवन करावेत, विरुद्ध अन्न सेवन करू नये, संरक्षित केलेले पदार्थ सेवन करू नयेत। कोणतेही व्यसन असल्यास ताबडतोब त्याचा त्याग करावा, जसं मद्यपान, गुटखा, तंबाखू इत्यादी। तर आहारामध्ये जुने धान्य, सर्व प्रकारच्या फळभाज्या उदाहरणार्थ दुधी भोपळा, पडवळ, तोंडली, कारले, गिलके, दोडके, भोपळा यांचा वापर करावा। पालेभाज्या वर्जच कराव्यात। रोज पोट साफ होईल असे बघावे। आहारामध्ये गाईच्या किंवा म्हशीच्या तुपाचा वापर करावा। तेलाचा वापर कमीत कमी करावा। स्नानामध्ये केमिकल असणाऱ्या शॅम्पूचा वापर टाळावा। क्रीम यांचा वापर टाळावा आणि उठण्याचा वापर वाढवावा। तसेच कोणत्याही प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करू नये, कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात की जे त्वचेला आघात पोचवतात। पेट्रोल, डिझेलचे धूर तसेच प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी जाणं टाळावं। शरीरावरील त्वचा वस्त्राद्वारे झाकली जाईल अशा पद्धतीने बाहेर फिरावं। थोडक्यात आहार विहार संबंधी पथ्य
प्रकृती आणि व्याधीच्या अवस्थेनुसार औषधींचा उपचार हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. सोबत पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी हे देखील महत्त्वपूर्ण आहे आणि हे सोरायसिस या त्वचा विकाराला नष्ट करण्यात प्रधान आहेत. नमस्कार.